नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे SK क्रिएशन मराठी। मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महिंद्रा सिरीजचा महिंद्रा ओजा 2130 HP चा। मित्रांनो, आपण या ट्रॅक्टर बद्दल आज माहिती जाणून घेणार आहे। सर्वप्रथम आपण बघू शकता महिंद्राचा लोगो आहे, त्यानंतर LED हेडलाइट आहे, त्यानंतर इथं समोर महिंद्राने बंपर दिलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला मशीन हिट झाल्यानंतर गार हवा घेण्यासाठी इथं त्यांनी नेट दिलेली आहे। त्यानंतर अशा टाईपचं बोनेट आहे, इंडिकेटर आहे। त्यानंतर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला रिव्हर्स आणि फॉरवर्ड शटल म्हणता याला, रिव्हर्स आणि फॉरवर्ड, जेणेकरून हा गिअर तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला परत या गिअरला हात लावण्याची काहीही गरज नाही। याने तुम्ही रिव्हर्स आणि फॉरवर्ड करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बटन दिलेले आहे LED लाईटचं। त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे पुढचे हेडलॅम्प आहे त्याचे लाईटचे बटन वगैरे दिलेले आहे। त्याच्यानंतर हे जे दिलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला हे स्टेअरिंग पुढे मागे करण्यासाठी दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही ही स्टेअरिंग खालीवर होऊ शकते। त्यानंतर त्यांनी इथं दिलेलं आहे हाय, न्यूट्रल आणि लो। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, म्हणजे ह्या ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा सिरीजने क्रिपर गिअर दिलेला आहे। क्रिपर, जेणेकरून हा क्रिपर गिअर लावल्यानंतर आपण जे कांदे लावायचं मशिनरी आहे, हा क्रिपर गिअर टाकल्यानंतर मग पाठीमागे ते मशीन चालतं, जेणेकरून ट्रॅक्टर सावकाश चालतो। त्याच्यानंतर महिंद्रा कंपनीने इथं दिले आहे PTO त्यांनी 540 आणि 540 इकॉनॉमी मध्ये दिले। त्यानंतर तुम्ही बघू शकता 12 वॉटचं त्यांनी इथं चार्जर दिलेलं आहे। त्याच्यानंतर 2.6 अँपिअरचं इथं पण एक चार्जर दिलेलं आहे। तर लिव्हर दिलेले आहे, हा DC लिव्हर आहे। आणि त्यानंतर त्यांनी इथं PTO साठी बटन दिलेलं आहे, जेणेकरून इकडनं आपण हा जो PTOचा 540 किंवा 540 इकॉनॉमी मध्ये टाकल्यानंतर हे बटन मित्रांनो, हे बटन असं प्रेस केल्यानंतर पाठीमागं स्प्रे चालू होणार। त्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी हँड रेस। त्यानंतर इथं बघू शकता एक्सलेटर। या ट्रॅक्टरला 3 सिलेंडर आहे, जो ताशी अंदाजे 1.5 या 1.25 लिटर तुम्हाला डिझेल घेईल। आणि त्यानंतर दुसरी गोष्ट अशी मित्रांनो, की ह्या महिंद्राच्या ट्रॅक्टर जो आहे याची सर्व्हिस एकदम बेस्ट आहे। म्हणजे तुम्हाला यदा कदाचित कुठे जर अडचण आली तर तुम्ही एक कॉल करा, तुम्हाला सर्व्हिस तिथे लगेच मिळेल। तुम्ही हा ट्रॅक्टर द्राक्ष बागांमध्ये यूज करू शकता, त्यानंतर तुम्ही मकाच्या बेडसाठी यूज करू शकता। त्यानंतर तुम्हाला सारा यंत्र जोडायचे, सारा यंत्र पण जोडून तुम्ही व्यवस्थित सारे पाडू शकता। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।